बोला ख्रिस्त राजा की. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, आई तुझी सोडील, तुझा बाप तुला सोडील, दावीद म्हणतो मी तुला उचलून घे. एखादी आई सांत्वन करू शकत नाही, तसा प्रभू येशू ख्रिस्त म्हटला मी तुझं सांत्वन करीन. डोळे तुझे पुसायला येईल, तुझे अश्रू थांबत नसल, प्रभू येशू ख्रिस्त म्हटला मी येईन तिथं. कशाला? तुझा मुलगा तुझ्या जवळ नाही म्हणून काय झालं, मी येतो तुझ्या जवळ. पण तुम्ही एक ख्रिस्ती आई बनलं पाहिजे. येशू मसीह की एक ख्रिस्ती आई बनलं पाहिजे. वाचा एक वचन, एक शमूएलचं पुस्तक, पहिला अध्याय पहिलं वचन. फार सुंदर उदाहरण आहे. इफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम सोफी नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्काना बिन येरोहाम बिन यलीहू बिन तोहू बिन सूफ एफ्राईम असे होते. दुसरा अध्याय 21 वचन वाचा. आणि परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला 3 पुत्र व 2 कन्या झाल्या. इकडे शमूएल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला. किती मुलं झाली हन्नेला? म्हणा 6 मुले झाली. किती झाले? किती मुलं झाले? 6 मुलं झाले. 3 मुलं आणि 2 मुली. आणि पहिला देवाने दिलेला शमूएल. हन्ना म्हणजे कृपेची देणगी. हन्ना म्हणजे काय? सगळेजण म्हणा कृपेची देणगी. चांगलं नाव आहे ना? चांगलं नाव आहे का? कृपेची देणगी, कृपेचा प्रसाद. आणि देवाच्या वचनामध्ये पाहतो की एक आईने आपलं रोल किंवा आपली भूमिका कशी पार पाडली. ख्रिस्ती आई बघा, तिला लेकरू नव्हतं, तुम्ही आणि ऐकलंय. कितीतरी वर्ष तिला नावं ठेवत होती, लक्ष द्या, निंदा करत होती, कुरकुर करत होती. हन्ना कुठे गेली बघ? बोला यस, कुठे गेली? हन्ना धार्मिक होती का नव्हती? प्रार्थना करणारी होती का नव्हती?